So most diets fail, most resolutions fizzle out. But I have seen that whatever you have designed for people, it is working. What is that you are doing it differently? की माझा जो बेसिक पिच असतो ना पेशंट्सना, की जेव्हा तुम्ही आमच्या प्रोग्राममध्ये जॉइन करता, आम्ही त्यांना एक फोटो दाखवतो, एक गायचा. म्हणजे त्याला काऊ टू हॉर्स म्हणतो आम्ही हा ट्रान्सफॉर्मेशन. जेव्हा ते जॉइन द प्रोग्राम त्या गाय म्हणजे काय 40% बॉडी फॅट. गाय खातो 15 किलो घास खावं लागतं तेवढं प्रोटीन मीटिंग घ्यायला. व्हॉल्यूम ऑफ फूड इज ऑल्सो मोर टू गेट न्यूट्रिएंट्स प्लस गायचं फॅट पर्सेंट जास्त असतं. घोडामध्ये काय असतं? Muscles. मसल्स असतात. फरक काय आहे? व्यायाम. दोन्ही घासच खातात. फक्त घोड्याचा एक फरक काय, तो भूक लागली तर काय, जेव्हा थोडं प्रोटीन लागतं ते चणे खातो. एंड ऑफ द डे काव आणि हॉर्समध्ये जो फरक आहे, आमचा प्रोग्राम इज बेस्ड ऑन दिस. त्यांना व्हिजन देतो आम्ही, की घोडा बनना है 1 साल में. एकदा हा डोक्यात बसलं ना, मग तो नेक्स्ट प्रश्न काय असतो, मेरे को डायबिटीज रिवर्स नहीं करना है, मेरे को घोडा बनना है. तर तो घोडा कैसे बनना है त्याच्या शोधमध्ये लागतो. माझा फेव्हरेट त्या हिशोबाने इलॉन मस्कचा एक कोट आहे. त्याला एकदा विचारलं होतं एका कॉन्फरन्समध्ये, की "तू डोकं कसं चालवतो? आम्ही इथं इन्कम वाढवायच्या मागे लागलो असतो, हे करतो, ते करतो आणि तू तिकडं मार्सला चाललाय." तर तो काय बोलला, की हिज होल लाईफ तो नेहमी शोधतोय, की योग्य प्रश्न काय विचारायचं प्रत्येक सिच्युएशनमध्ये. त्याचं पूर्ण आयुष्याचा शोध हाच असतो, की त्या सिच्युएशन किंवा त्या कॉन्टेक्स्टमध्ये व्हॉट इज द राइट क्वेश्चन. तर डायबिटीजमध्ये, ओबेसिटीमध्ये व्हॉट इज द राइट क्वेश्चन? मेरा वेट लॉस कैसे होगा? ते कॉमन सेन्स आहे. ते वाढलं कशाला? ते कमी होणार त्याच्यानीच. जेवण खाऊन वाढलंय रात्रीचं स्नॅकिंग करून, तेच रात्रीचं स्नॅकिंग बंद करून का इट्स नॉट रॉकेट सायन्स. बट व्हॉट इज रॉकेट सायन्स इज की ते सस्टेनेबल का नाहीये? आपण पत्ते रोज नाही खाऊ शकत ना, नुसतं सॅलड खाऊन थोडी जगणार आहे. म्हणजे जे कॅलरी निगेटिव्ह फूड्स म्हणतो. फायनली तुम्ही एनर्जी फूड्स खाणार आहात. राईस, रोटी वगैरे खाणार आहे. तर त्याच्याने वेट वाढणार आहे. टू सॉल्व्ह धिस तुम्हाला बॉडीची जी प्रक्रिया आहे मेटाबॉलिझम ते काही आम्ही खातो. त्याला एक गेटकीपर म्हणून उभा असतो बॉडीमध्ये. एल-पी-एल, लायपोप्रोटीन लायपेज, की ह्याला मसलमध्ये घालायचं, की ह्याला फॅटमध्ये घालायचं. तो जो निर्णय आहे, ते ह्याच्यावर डिसाईड करतं, की तुमचा डिमांड किती आहे मसलमध्ये. धिस इज द जेनेटिक राडा. राडा काय असतो, की डायबिटिक्समध्ये ते ऑटोमॅटिकली लिव्हर आणि फॅटमध्ये कन्व्हर्ट होतो. जो नॉन डायबेटिक्स असतात, जे आयुष्यभर कचरा खाऊन काही होत नाही. कारण त्यांची बॉडी ऑटोमॅटिकली मसलमध्ये घालते, जे त्याला बर्न करतं. आम्ही याला सेव्हिंग्ज अकाउंट अँड फिक्स्ड डिपॉझिट म्हणतो. कोणाच्या अकाउंटमध्ये सरळ एफ-डीमध्ये जातं, सेव्हिंग कमी पडतो, तर ते अजून खात असतं. एंड ऑफ द डे सेव्हिंग एवढं भरून जातं, की करंट अकाउंट हायर होतो, जो ब्लड आहे. बट मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे, की इफ यू हॅव टू चेंज धिस प्रोग्रामिंग इव्हन टेम्पररली, फायनल इज एक्सरसाइज. घोडा आणि गायमध्ये काय फरक आहे? दोघे घासच खातायत. व्हॉल्यूम पण 15 केजी आहे. पण घोडा का पचू शकतो? तर हा पूर्ण जो अप्रोच आहे ना, मी बघितलं इट इज अबाउट अ व्हिजन. पेशंट हॅज टू हॅव अ व्हिजन. अदरवाईज यू आर गिव्हिंग हिम अ फिश. त्याला शिकवायचं ना, तर 2 गोष्टी करायच्या. एक त्याला व्यायामाचं महत्त्व शिकवायचं. सेकंड त्याला ॲथलीट आयडेंटिटी निर्माण करून द्यायचं त्याच्या. निर्माणपेक्षा फर्स्ट आय हॅव टू कन्विन्स हिम. मग तो नंतर ओनरशिप करतो, की "अरे माझंच आयडिया होतं. हां, मला त्यांनी सांगितलं होतं, बट माझीच आयडिया आहे रनिंग चालू करा." ठीक आहे. मी लगेच म्हणतो टेक द ओनरशिप. ह्याला मी इन्सेप्शन मूव्ही आहे लिओनार्डो डिकॅप्रिओचा. तो आयडिया एवढा डीप घालायचा ना पर्सनच्या डोक्यात, की त्याला नंतर वाटतं माझीच आयडिया होती. अरे ठीक आहे भाऊ, काही प्रॉब्लेम नाही. इट इज युअर आयडिया, बट ही आम्ही फक्त दार उघडतो. रूममध्ये जाऊन काय करतो, इट इज ऑल अप टू हिम. आणि मी बघितलंय, की त्यांना मग बॅकिंग लागतो, की आता तू घोडा झालाय ना, घोड्याचं न्यूट्रिशन आणि गायचं न्यूट्रिशन वेगळं आहे. नाहीतर तू परत गाय होशील. तर हे जे एक पूर्ण हँड होल्डिंग असतं ना, दॅट इज व्हॉट आय लाइक टू डू. And what is the rough duration? 1 इयर. 1 इयर त्यांना 2 इयर्स सांगतो. 1 इयर इज टू ॲक्टिव्हली टेक सपोर्ट अँड रिव्हर्स डायबिटीज अँड ओबेसिटी. सेकंड इयर एंडला बरेच लोकं रिलॅप्स होतात. कारण ते थकतात. त्यांना वाटतं हा जो मोनोटोनस डायट आहे ना, लो कॅलरी, लो कार्ब, लो ऑइल, लो टेस्ट, तर ते बोर होतात. त्यांना शेवटी सगळ्यांना जाऊन खायचंय मेदूवडा खायचंय, पण ते व्हेन यू गो बॅक तुम्ही किती खाता आणि तुम्ही किती व्यायाम करता, तो डोसेज सेट झाला ना, की 2 वर्षाला
स्टेबिलिटी. याला सेट पॉइंट थिअरी म्हणतात ना, की सुरू केला 80 केजीस, 65ला स्टेबिलाइज होतो 2 वर्षांनी, देन यू हॅव वन फॉर लाईफ. पण ते जे रिलॅप्स होतो, ते होतो आफ्टर 1 इयर. 1 इयर टू 18 मंथ्समध्ये ज्यांचं रिलॅप्स होतो ते होतो. पण ठीक आहे, ते मग त्यांना कळतं. सो हाऊ डू यू हँडल देम ज्यांचं रिलॅप्स होतो किंवा ज्यांना कन्सिस्टन्सीची गरज असते? हे विषय कन्सिस्टन्सीचा नाही आहे. विषय एन्व्हायर्नमेंट अँड लॉजिस्टिक्सचा असतो. आजचा काळ फक्त लॉजिस्टिक्सचा आहे. तुम्ही तुमच्या भोवती ते प्रोटीन आणलंय का? की तुम्ही काय ते वैयक्तिक काहीतरी थॉट्स केले, नाही, नाही प्रोटीन पावडर नाही खाणार. नको खाऊ, पण मग प्रोटीन कुठून येणार? 60-70 ग्रॅम आहे का दिवसात? नसेल तर मग तू कार्ब्स परत खाणार, परत शुगर वाढणार. आणखी काय नाही आणि वजन वाढणार. सो एंड ऑफ द डे थायरॉइड सेन्सिटिव्हिटी आहे काय-काय लोकांमध्ये. सो त्यांना वी कॅन ओन्ली टेल देम राइट. आणि काय असतं आजकाल मी लोकांना बघितलंय, नॉलेज ऑक्युपाइज इन द ब्रेन असं एक रिअल एस्टेट ऑक्युपाय करतं. तर ती ग्रॅव्हिटेशनल फोर्स करतो माइंडमध्ये, की "अरे भाऊ कर ना." तर ते फर्स्ट टाईम रिपोर्ट हा येतं ना, त्यांचा रिस्पॉन्स छान असतो. दे अंडरस्टँड. "नहीं मैं जरा बॅग गया था, अभी मैं वापस आ जाऊँ." करतात लोकं. बट आय डोंट लाइक द क्रिमिनल माइंडसेट. मी सगळ्या डायबिटिक्स सांगतो, की रिलीज द शेम, रिलीज द क्राईम, स्पेशली ओबेसिटी. 125-150 किलो असतात ना, म्हणलं एवढं विचार करू नको. हे एक इट्स नॉट अ सायकोलॉजिकल इलनेस. हे मेंटल इलनेस का साइन नाही आहे. हे एक फिजिकल इलनेस आहे. तू पण एकच वडापाव खातो, मी पण एकच खातो, पण तुझं वजन वाढतं. ते प्रोसेसिंगचा प्रॉब्लेम आहे, पार्टिशनिंगचा प्रॉब्लेम. सो एक्सेप्ट इट, मूव्ह ऑन. मूव्ह ऑन टू सोल्युशन ओरिएंटेड आणि परफेक्शन माइंडसेट नाही ठेवायचं. हे मला सारखं हॅमर करावं लागतं प्रत्येक सेशनमध्ये, की आर या पार बिमारिया नाही आहे. यू विल गो बॅक टू मेडिसिन. एकदा औषध थांबलं, आयुष्यभर थांबलं. असं नाही आहे. कधी-कधी लग्नामध्ये गेलं, कुठेही गेलं, 2 एक खाल्लं ग्लायकोमेट काही होत नाही. काही होत नाही. देन ते डिक्रिमिनलाइज केलं ना, काय होतं त्यांना खूप भीती बसली असते. कारण रिसर्च केलं असतं ना जगाचं. आणि मोस्ट पेशंट्स हू कम टू अस हॅव सीन अ पेरेंट हू हॅव हॅड अ कॉम्प्लिकेशन, एंड स्टेज रिनल डिसीज वगैरे. तर मग तर अशी भीती बसली असते ना मनात, की माझं तसं होणार आहे 5 वर्षांनी. तर जेव्हा ते सांगतो ना HbA1c कमी, आम्ही ऑलमोस्ट दरवर्षी 500 लोकं जी-टी-टी पास करतात. स्टार्टिंग फ्रॉम HbA1cs ऑफ 9 नीरज. जी-टी-टी पास करणं चेष्टा नाही आहे फॉर अ डायबेटिक. हाय ग्लायसेमिक 75 ग्रॅम शुगर पिऊन शुगर 140च्या आत आणि फास्टिंग 110च्या आत. देन वी अलाउ देम टू अटेम्प्ट केल्यावर जेव्हा 500 लोक क्लिअर, ते रडतात स्टेजवरती. ओबेसिटीमध्ये 20 किलो रेमिशन आहे आमचा. इफ दे होल्ड इट, दे गेट द मेडल. असे खुश होतात रे लोकं, की अभी समझ में आया क्या खाने का, नहीं तो सब बताते क्या नहीं खाने का. हे वैतागून जातात. हां, समझ गया नेगेटिव्ह लिस्ट इतना लंबा है. अरे पण खाऊ क्या? तर ते क्या खाऊ? आणि हा दीज आर ईटिंग डिसीजेस नो. पीपल लाइक टू ईट. Let's move from the core principles of diabetes, obesity, and you handling them to something where there will be challenges. So, I would love to also discuss the situations जिथे तुम्हाला हे सगळं करूनही पेशंट्स परत येतात आणि डिफिकल्ट सिनारिओज फेस करायला लागतात. अशा पेशंट्सना आपण कसं हँडल करतो जिथे माइंडसेट इज अ चॅलेंज, जिथे होप इज एन इश्यू. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.